अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी भाजप उमेदवारावर आक्षेप घेतला। निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारावर कारवाईची मागणी करण्यात आली। अनधिकृत बांधकाम केल्याचा महेश पारकरांवर आरोप आहे, तर अधिकाऱ्यांकडे पवारांनी या संदर्भातले काही पुरावे सुद्धा सादर केलेले आहेत। महेश पारकर करके जो पहले भी काउंसिलर रह चुके हैं, उसके खिलाफ हम लोग ने ऑब्जेक्शन लिया। हमारा ऑब्जेक्शन लेने का कारण ऐसा था, ये वो सेक्शन 10(1)D बीएमसी एक्ट में है, उसके हिसाब से अगर कोई काउंसिलर है या उसके बच्चे हैं या फिर उसके डिपेंडेंट जैसे फादर मदर आ गए, उन्होंने इलीगल कंस्ट्रक्शन किया है तो वो काउंसिलर बनने का हकदार नहीं है। तो ये केस में ऐसा हुआ है 2015 में एचईस वार्ड ने बीएमसी के, तो वो कॉर्पोरेटर बनने का हकदार ही नहीं है। तो इस तरीके से हम लोग अभी वापस से 3:30 बजे हम लोगों को ये सब जजमेंट वगैरह सबमिशन के लिए दिया हुआ है। लेट्स सी अभी क्या ऑर्डर पास होते हैं। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। युती टिकवण्यासाठी ठाण्यामध्ये भाजपचा नेहमी बळी दिला जातो। भाजपचे आमदार संजय केळकर यांनी खंत व्यक्त केली आहे। आम्ही मागितलेल्या जागा आम्हाला दिल्या नाहीत असं केळकरांनी म्हटलंय, तर युती स्वीकारली पण भाजपमध्ये मोठी नाराजी आहे असं केळकरांनी म्हटलेलं आहे। भारतीय जनता पार्टी ठाणे ही नेहमीच काही बऱ्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतं की याच्यामध्ये बाकीचं सगळं टिकवण्याकरता शहराचा बळी दिला जातो। कारण की या जिल्ह्याने देखील एवढ्या जागा निवडून आणलेल्या आहेत, सर्वात जास्ती जागा निवडून आणलेल्या। एक प्रकारचं काही कमी काही जास्त करून भारतीय जनता पार्टीला देखील त्यांनी योग्य पद्धतीने सन्मान द्यायला पाहिजे होता। कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आहे ती अगदी साधी नाराजी नाही आहे, तर अगदी त्यांनी जाऊन अपक्ष म्हणून फॉर्म भरेपर्यंत किंवा काही जणांचा दुसऱ्या पार्टीत जाऊन लढण्यापर्यंत ती नाराजी आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। ताली राजा को तो गाली भी राजा को मिलेगी। अमरावतीतील राड्या संदर्भात सुनील देशमुखांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। तिकीट नाकारल्याने अमरावतीमध्ये तुफान राडा झाला होता। ज्या गोष्टीची आग भाजपने लावली त्यात त्यांचेच हात जळतायत। सुनील देशमुखांनी आता भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र डागलाय। तर मग ज्या लोकांना तुम्ही धर्माच्या नावावर पेटवलाय ते शांत कसे बसतील? मग ते ह्या ज्या नेत्यांनी यांना तिकीट दिला त्यांची आज गळा पकडत आहे, त्यांचा रस्त्यावरून धिंड काढत आहे, त्यांच्या मागे चपले निघून त्यांना ठोकायच्या मागे लागलेले आहेत। आता ज्या गोष्टीची आग त्यांनी लावली त्या आगीत त्यांचे आता हात पोळत आहे। आज जे तमाशे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो आहे की सगळ्यात जास्त झळ या धर्मांध शक्तींना किंवा धर्मांध लोकांना त्यांनी ते जे पेटवून टाकलेलं आहे त्यांची झळ त्यांना आज पोहोचत आहे। तर ताली राजा को तो गाली भी राजा को मिलेगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।